संचालक मंडळाचं आगमन झालेलं आहे। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। अभिनव वाग्विलासिनी चातुर्यार्थ कलाकामिनी विश्वमोहिनी शारदा। श्रद्धेय शंकरलालजी खंडेलवाल उपाख्य काकाजी यांच्या स्मृतींचे कार्यांचे कृतज्ञ पावन पुण्यस्मरण। व्यासपीठावर विराजमान व्यवस्थापक मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच या प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले व्यवस्थापक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, शिक्षण प्रसारक मंडळ परिवाराच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकवृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी। आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की यावर्षी आपण काकाजींचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करीत आहोत। या निमित्ताने जी स्मरणिका प्रकाशित करण्याचा आपण संकल्प सोडला आहे त्यासाठी आपण या ठिकाणी हा वार्तालापाचा कार्यक्रम स्मृती तरंग आयोजित करीत आहोत। आजपर्यंतच्या संस्थेच्या प्रवासाबद्दल, इतिहासाबद्दल, सोनेरी क्षणांबद्दल, त्या संपूर्ण घडामोडींमध्ये जे साक्षीदार होते, आपलं आज भाग्य आहे की ज्यांनी ते सगळं प्रत्यक्ष बघितलं असे व्यक्ती आज आपल्यात उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण हा संपूर्ण प्रवास उलगडवून घेणार आहोत। त्यांच्याशी ज्या गप्पा मारणार आहोत त्यातून हा संपूर्ण प्रवास कसा झाला याबद्दल जाणून घेणार आहोत। तरी आयोजकांच्या वतीने मी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करते। या कार्यक्रमामागची भूमिका नमूद करण्यासाठी मी देशपांडे सरांना विनंती करते। विद्येची देवता माँ सरस्वती, आदरणीय मंच, उपस्थित सर्व अतिथीगण, शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना ज्ञात आहे की आपली शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था प्रामुख्याने संघ विचारावर आधारित आहे। त्या आधारावर आपण चालतो। सर्व स्वर्गीय काकाजी हे देखील संघ विचारात तयार झालेले आहेत। आज आपली जी व्यवस्थापन समिती आहे ही देखील त्यांच्याच संस्कारात, त्यांच्यात मुशीत तयार झालेली आहे। स्मरणिकेबद्दलची भूमिका मापारी मॅडमने आपल्याजवळ मांडलेलीच आहे। आपल्या संस्थेचा प्रवास कसा झाला याचा आपल्याला कल्पना आहे की 1958 मध्ये आपल्या संस्थेची स्थापना झालेली आहे। त्यानंतर 1972 मध्ये आपण स्वतंत्र मुलींची शाळा मोहरी देवी खंडेलवाल सुरू केली। 1980 मध्ये फार्मसी झालं। 1990 मध्ये MCVC पाळणाघर। 1991 मध्ये आपली सरस्वती शिशु मंदिर। 1999-2000 मध्ये आपण महाविद्यालयाची मुहूर्तमेढ केलेली आहे। त्यानंतर मग अशा प्रकारे आपला हा प्रवास झालेला आहे। या प्रवासादरम्यान आलेले विविध अनुभव आपण आपल्या व्यवस्थापन समितीच्या श्रीमुखातूनच ऐकण्याचा प्रयत्न, त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्याशी प्रश्नोत्तर करून आज आपण करणार आहोत। आणि म्हणूनच आपण आजच्या या कार्यक्रमाला
स्मृती तरंग, त्यांच्या स्मृती आपण जागृत करणार आहोत. त्यांच्याकडून त्यांच्याच अनुभवांचं आपण श्रवण करणार आहोत. म्हणून एवढी भूमिका मला वाटते आजच्या या कार्यक्रमाला पुरेशी आहे. प्रत्यक्ष अनुभव आपल्याला या येणाऱ्या प्रश्नोत्तरातून येणारच आहे. मी सर्व उपस्थित शिक्षक बंधू आणि भगिनींना विनंती करतो की आज आपल्याला अतिशय मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत. कोणत्याही प्रकारचं दडपण मनावर न ठेवता आपल्याला आपल्या व्यवस्थापन समितीशी संवाद साधायचा आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की आम्ही अगदी मनमोकळ्या पद्धतीने उत्तरं देऊ. कोणत्याही प्रकारचं दडपण कोणीही ठेवू नये. आपण अगदी सगळ्यांनी मनमोकळ्या गप्पा करण्याची तयारी करा, प्रश्न तयार ठेवा आणि आपण ते विचारूया. तत्पूर्वी एखाद्या रोपट्याचा जेव्हा वटवृक्ष होतो तेव्हा त्याला अनेक ऋतूंना बदलांना सामोरं जावं लागतं. ऊन पाऊस झेलावं लागतं आणि जेव्हा तो ताठ आणि खंबीर उभा असतो तेव्हा त्याची मुळं ही तितकीच खोलवर रुजलेली असतात, हे आपल्याला माहिती आहे. आपल्या संस्थेच्या प्रवासाबद्दलही तसंच आहे. आपली मूल्यरूपी मुळं ही खोलवर रुजलेली असल्यामुळे आजपर्यंतचा आपला हा जो संस्थेचा प्रवास आहे तो अत्यंत खंबीरपणे आणि ताठपणे झालेला आहे. त्यामुळेच आपलं एक वेगळं वैशिष्ट्य आपली संस्था आणि त्यांच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी या ठिकाणी निर्माण करू शकले. या सगळ्या प्रवासामध्ये किंवा इतक्या सगळ्या वर्षांमध्ये अनेक चढ उताराचे प्रसंग आले असतील, पण तरीही न हारता उठकर गिरना गिरकर चलना या ओळींप्रमाणे त्यांनी आपला प्रवास सातत्याने सुरू ठेवला आणि आज त्याला गोड मधुर फळं लागलेली आपण बघतो आहे. तरी मी वरघट मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपलं गीत या ठिकाणी सादर करावं. उठकर गिरना गिरकर चलना. कर्मवीर को फर्क न पड़ता किसी जीत या हार का. कर्मवीर को फर्क न पड़ता किसी जीत या हार का. भी होता है घटनाक्रम रचता स्वयं विधाता है. जो भी होता है घटनाक्रम रचता स्वयं विधाता है. आज लगे जो दंड वही कल पुरस्कार बन जाता है. निश्चित होगा प्रबल समर्थन अपने सत्य विचार का. कर्मवीर को फर्क न पड़ता किसी जीत या हार का. कर्मवीर को फर्क न पड़ता किसी जीत या हार का. रोने से कभी न कोई जीता है. कर्मों का रोना रोने से कभी न कोई जीता है. जो विष धारण कर सकता है वह अमृत पी जाता है.
कर्मवीर को फर्क न पड़ता किसी जीत या हार का। त्रुटियों से कुछ सीख मिले तो त्रुटियां हो जाती वरदान। त्रुटियों से कुछ सीख मिले तो त्रुटियां हो जाती वरदान। मानव सदा पूर्ण रहा है, पूर्ण रूप होते भगवान। चिंतन मंथन से पथ मिलना त्रुटियों के परिहार का। कर्मवीर को फर्क न पड़ता किसी जीत या हार का। गिर कर उठना, उठ कर चलना क्रम है ये संसार का। कर्मवीर को फर्क न पड़ता किसी जीत या हार का। कर्मवीर को फर्क न पड़ता किसी जीत या हार का। कर्मवीर को फर्क न पड़ता किसी जीत या हार का। कर्मवीर को फर्क न पड़ता किसी जीत या हार का। आता मला वाटतं आपण मुलाखत सुरू करायला हरकत नाही। सर्वप्रथम ज्येष्ठतेप्रमाणे आणि आपल्या संस्थेच्या सन्माननीय अध्यक्ष म्हणून डॉक्टर ताराताई हातवळणे यांच्यापासून आपण प्रश्नांना सुरुवात करूया। देशपांडे सरांना विनंती करते की त्यांनी मुलाखतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी। या कार्यक्रमाची तयारी करत असताना आपण जे सुवर्ण जयंती महोत्सव साजरा केला त्याची जी एक स्मरणिका काढली होती त्यामध्ये ताराताईंचं मनोगत आहे आणि त्या मनोगतामध्ये त्या पहिल्याच पॅरेग्राफमध्ये ताराताईंनी आपल्या या शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेची, ती शाळा कशी सुरू झाली याचं थोडक्यात वर्णन केलेलं आहे। मी ताराताईंना माझा पहिला प्रश्न असा आहे की थोडक्यात त्यांनी आपल्या या शिक्षण प्रसारक मंडळाची सुरुवात कशी झाली, कुठे झाली, याचा जो इतिहास आहे हा इतिहास थोडक्यात आम्हाला थोडासा सांगावा, ज्यातून आपल्या सर्वांना माहिती पडेल, समजेल की आपल्या या शिक्षण प्रसारक मंडळाची सुरुवात केव्हा आणि कशी झाली, कोण कोण त्यामध्ये तेव्हा सक्रिय सहभागी होतं। तर मी ताराताईंना विनंती करतो की त्यांनी 1958 पासूनचा थोडक्यातला इतिहास आपल्यासमोर मांडावा। नमस्कार। एकोणीसशे 58 नाही, विचारांना सुरुवात 1957 पासून झालेली आहे। संघाचे प्रचारक भास्करराव देशपांडे हे अकोल्याला असताना रोज संध्याकाळी आपले पहिले अध्यक्ष आपल्या संस्थेचे स्वर्गीय रतनलालजी अग्रवाल यांचं त्यावेळेला गांधी रोडला दुकान होतं, मॉडर्न बुक स्टोअर्स म्हणून, आणि त्या दुकानामध्ये रोज संध्याकाळी बैठक व्हायची सगळ्या त्या काळच्या समवयस्क मित्रांची। आणि त्या वेळेला सहज हा विषय निघाला की जुन्या शहरात गोडबोले प्लॉटमध्ये दापकी रोडला एकही चौथी नंतरची एकही शाळा नाही आहे आणि त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलींना एवढ्या लांब पाठवत नाही, मुलांनासुद्धा पाठवताना त्रास होतो, कारण त्यावेळेला आजच्या इतकी वाहन व्यवस्थासुद्धा नव्हती आणि त्यातल्या त्यात हा भाग तर अकोल्याच्या जवळजवळ बाहेर होता। मौजे सुकापूर असं नाव होतं त्याचं, नुकताच अकोल्यात आलेला भाग होता तो, परंतु सुधारणा काही नव्हत्या। पण अशा विद्यार्थ्यांसाठी, अशा वस्तीसाठी आपण एक शाळा काढली पाहिजे असा विचार त्या दिवशी तिथे झाला। आणि नुसता विचार झाला नाही तर भास्करराव देशपांडेंनी पुढाकार घेऊन
याला मूर्त स्वरूप देण्याचं ठरवलं. मग विषय निघाला की जागा कोणाची, कोण देणार आपल्याला जागा, कारण पैसे कोणाजवळच नाहीत. सगळं काही जे करायचं आहे, संघप्रचारक म्हटल्यानंतर संघप्रचारकांजवळ फक्त कष्ट करायची तयारी असते, काम करायची तयारी असते, समाजासाठी काहीतरी सतत करत राहायचं, त्यांच्या समाजाच्या कल्याणासाठी हा ध्यास मनामध्ये असतो. विषय झाला, चर्चा झाली. त्यावेळेला तिथे नामदेवराव गंगावते म्हणून एक सदस्य मित्र बसले होते सगळ्यांचे. त्यांनी सांगितलं की भाऊ गोडबोले यांची जागा मिळू शकते. लगेच विचारलं, लगेच भाऊ गोडबोलेंनी होई म्हटलं की ठीक आहे, माझी एक जागा मी दिली. आणि मग पुढच्या हालचाली सुरू झाल्या. वसंतराव कसबेकर म्हणून आणखीन एक प्रचारक होते. या दोघा प्रचारकांनी मिळून सगळी खटपट केली आणि हे 1957च्या डिसेंबरमध्ये हे सगळं झालं. आणि त्यानंतर हळूहळू त्याला मूर्त स्वरूप आलं. पहिल्या जी समिती स्थापन झाली त्याच्यामध्ये दादा देशपांडेंचे वडील खुशालराव देशपांडे, काकाजी खंडेलवाल, नामदेवराव गंगावते, स्वतः भास्करराव देशपांडे असे 5-7 जण एकत्र आले आणि शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं ठरलं. सगळं तसं सांगण्यात आलं. जुन्या शहरामध्ये ॲडमिशन कुठे घ्यायच्या, तर रतनलाल अग्रवालांचं घर जयहिंद चौकामध्ये होतं. त्यांनी त्यांच्या याच्यातली घरातली खालची खोली दिली. त्या खोलीमध्ये विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन्स झाल्या विद्यार्थ्यांच्या. सगळं झालं. या जोगळेकर प्लॉटमध्ये आम्ही त्याला चहाचा कारखाना म्हणतो, आज त्याला काय म्हणतात मला माहिती नाही आहे. तिथल्या खोल्या शाळेसाठी तात्पुरत्या भाड्याने घ्यायच्या आणि नंतर मग आपली हे इमारत बांधायची. जागा तर मिळालेली होती पण इमारत बांधणं तर आवश्यक होतं ना. असं ठरलं. थोडेफार पैसे जमा केले. शाळा उघडायच्या 2 दिवस आधी असं समजलं की त्या खोल्या मिळत नाही आहेत. मग आता काय करायचं, कुठं भरवायची शाळा, विद्यार्थ्यांची ॲडमिशन तर झालेली आहे. मग त्या विद्यार्थ्यांना कसं काय तसंच सोडायचं का की काय नंतर करायचं काय, हा विचार पुन्हा एकत्र येऊन झाला. आणि सर्वानुमते त्यावेळेला भाऊ गोडबोले तिथे होते. त्यांनी सांगितलं की माझं घर घ्या आणि त्यांच्या घरामध्ये वर्ग सुरू झाले. त्याच वेळेला जी जागा सध्या जी बिकमचंद खंडेलवाल विद्यालय आहे त्या ठिकाणी इमारत बांधणं सुरू झालं. 4 खोल्या कशा तरी बांधल्या गेल्या आणि त्या 4 खोल्यांमध्ये 1-2 महिन्यातच शाळा आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेत आली. असं म्हटलं जातं की शाळा सुरू करतानाच स्वतःच्या मालकीच्या जागेत शाळा भरते. ही एकमेव हे एक उदाहरण आहे की या संस्थेने म्हणजे या समितीने जिद्दीने स्वतःच्या भरोशावर ही शाळा सुरू केली. भास्करराव देशपांडे हे प्रमुख. त्यांनी वसंतराव कसबेकरांनी सांगितलं भास्करराव देशपांडेंना की तुम्हाला ही शाळा सांभाळायची आहे. ती शाळा त्यांनी कबूल केलं की हो मी सांभाळेन. ते प्रचारक होते. वास्तविक पाहता संघाचं काम त्यांना प्रचारकाचं मुख्य काम होतं, पण तरीसुद्धा त्यांनी कबूल केलं की हो मी लक्ष देईन. हे लक्ष देईन हे म्हणणं खूप सोपं असतं, परंतु ज्या वेळेला प्रत्यक्षात शाळेचं काम सुरू झालं त्यावेळेला लक्षात आलं की वाटतं तेवढं लक्ष देणं सोपं नाही आहे. अनेक समस्या असतात, अनेक प्रश्न असतात, अनेक अडचणी सोडवायच्या असतात, अनेक कागदपत्र तयार करायचे असतात, खूप काम असतं. त्यामुळे हळूहळू भास्करराव देशपांडेंच्या असं लक्षात आलं की हे काम आपण नाही करू शकत. त्याचप्रमाणे तेवढी छोटी जागा तर ठेवायचीच नव्हती, इमारत मोठी बांधायची होती. मग काय करायचं, सगळेच प्रश्न समोर उभे राहिले. पुन्हा एकदा सगळेजण एकत्र जमले, पुन्हा एकदा विचार झाला आणि सर्वानुमते काकाजींकडे जायचं ठरलं. सगळेजण काकाजींकडे गेले आणि काकाजींना सगळ्यांनी विनंती केली की आम्ही कोणीच या शाळेकडे लक्ष देऊ शकत नाही. म्हणजे
2 वर्ष शाळेला होऊन गेले होते. संघाच्याच लोकांना नोकरी द्यायची असा उद्देश समोर ठेवून जिथे जिथे कुठे संघाचे स्वयंसेवक नोकरी करत होते तिथली नोकरी त्यांना सोडायला लावून या शाळेमध्ये त्यांना आणलं होतं. त्यामुळे त्यांना आपण आपल्या जबाबदारीवर आणलेलं आहे. ते ही शाळा बंद पडायला नको, पुन्हा त्यांच्या पोटाचा प्रश्न येईल, तेव्हा काय करायचं. म्हणून मग काकाजींना सगळ्यांनी विनंती केली की काकाजी, भास्करराव ही जबाबदारी पेलू शकत नाहीत, कारण भास्कररावांना संघाचं काम आहे. ते मला वाटतं बुलढाणा किंवा खामगाव असे कुठेतरी प्रचारक म्हणून गेले. वसंतराव कसबेकर हे नागपूरला प्रचारक म्हणून होते, त्याच्यामुळे तेही येऊ शकत नव्हते. शाळेची जबाबदारी कोणी घ्यायची बाकी. संचालक मंडळात जे लोक होते त्यांना आपले आपले व्यवसाय होते सगळे, आणि त्यांचं महत्त्व त्या काळामध्ये जास्त असल्यामुळे ते तयार नव्हते. काहीच कोणी पूर्ण जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नव्हतं. हां, चक्कर मारू, पाहू, लक्ष देऊ, पण तसं चालत नाही. शाळा चालवत असताना पूर्णपणे तनमन धनाने ती चालवावी लागते, तेव्हा ती चांगली चालते. म्हणून मग काकाजींना विनंती केली सगळ्यांनी, आणि सगळ्यांनी काकाजींना सांगितलं की काकाजी, आम्हाला असं वाटतं की तुम्ही ही जबाबदारी घ्यावी. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काहीही न बोलता काकाजीसुद्धा सच्चे स्वयंसेवक होते. आणि संघाची आज्ञा, संघ स्वयंसेवक कधीही नाकारत नाहीत, डावलत नाहीत. म्हणूनच काकाजींनी ही संघाची आज्ञा आहे ही मला मान्य आहे, आणि निधी जमा करणे, इमारत वाढवणे, शाळेच्या कामाकडे लक्ष देणे, सगळ्याच प्रश्नांचे उत्तरं शोधून त्यावर उपाय शोधणे, ही सगळी कामं, ही सगळी जबाबदारी काकाजींनी एका क्षणात हो म्हटलं. आणि काकाजी या संस्थेचे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पाहायला लागले. त्यावेळेला या शाळेचं नाव सरस्वती विद्यालय असं होतं. विद्येची देवता म्हणून सरस्वती विद्यालय नाव ठेवावं असं सर्व सदस्यांच्या मताने एकमताने ठरलं होतं, आणि तसं नाव ठेवलं गेलं होतं. परंतु काकाजींनी जबाबदारी उचलल्यावर मग सगळ्याच स्वयंसेवकांच्या आणि सगळ्याच सदस्यांच्या हे मनात आलं की आज एवढी मोठी जबाबदारी काकाजींनी उचललेली आहे. एक शब्दही न बोलता, कुठलीही अडचण न सांगता. आज त्यांचं जे आपल्याला सगळ्यांना वैभव दिसतं आहे, हे वैभव त्यावेळेला नव्हतं त्यांचं. ते सुद्धा आपल्यासारखेच मध्यमवर्गीय होते, पण तरीसुद्धा त्यांनी तनमन धनाने ह्या संस्थेची जबाबदारी उचलली. याचं सगळ्याच संघाच्या स्वयंसेवकांना, संचालकांना, सगळ्यांनाच अप्रूप वाटलं, आणि सगळ्यांनी या गोष्टीचा खूप विचार केला. एक बैठक घेतली, आणि काय करायचं, त्यांच्या प्रति आपल्या मनामध्ये जी कृतज्ञता आहे ती कशी व्यक्त करायची, हा विचार सगळ्यांच्या मनात आला. आणि सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला की त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या वडिलांचं नाव देऊन आपण आपली जी त्यांच्याबद्दल असणारी भावना आहे, जी कृतज्ञता आहे, ती व्यक्त करू, असं सर्वानुमते ठरलं. आणि मग त्या शाळेचं नाव भिकमचंद खंडेलवाल विद्यालय असं झालं. त्यावेळेला सगळ्यांना मनातून आनंद झाला की त्यांच्या प्रती, काकाजींच्या प्रती आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे ही कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक आहे, हा विचार सगळ्यांच्या मनात होता. त्यावेळेचे लोकच असे होते सगळे की कोणीही याबद्दल काहीही शंका उपस्थित केली नाही, काहीच नाही. नुसती जागा देऊन उपयोग नसतो. जागा दिली हा तर मोठेपणा आहेच भाऊ गोडबोलेंचा, परंतु त्याहीपेक्षा जास्त मोठेपणा काकाजींचा आहे की त्यांनी तनमन धनाने संस्थेची जबाबदारी उचलली, आणि ती जबाबदारी त्यांनी कशा पद्धतीने पेलली आहे हे आपण आज सगळेजण बघतो आहोत. मला वाटतं एवढी माहिती पुरे झाली. अत्यंत अगदी ज्याला आपण म्हणू सुरुवातीची सुरुवात, अगदी सुरुवातीपासनं ताराताईंनी हा जो प्रवास आहे किंवा हा जो उभारणीचा अनुभव आहे तो या ठिकाणी सांगितला आहे. यानंतर
मला गोपालजींना असं विचारावंसं वाटतं की गोपालजी, आपलं बालपण कसं व्यतीत झालं आणि शालेय जीवनाबद्दल आपल्या काही आठवणी असतील. आपण भिकमचंद महाविद्यालयाचे विद्यार्थी आहात, तर त्या आठवणी ऐकायला आम्हाला आवडेल या ठिकाणी. सर्वप्रथम असं म्हटलं जातं की एखाद्या झाडाचं जर बी चांगलं असेल तर त्याला भावी काळामध्ये फळं चांगले येतात. मी त्या सगळ्या त्यागमय जीवन असणाऱ्या ज्यांनी ह्या शिक्षण संस्थेचं रोपटं पेरलं असे स्वर्गीय श्री भाऊसाहेबजी गोडबोले, स्वर्गीय खुशालरावजी देशपांडे, स्वर्गीय मांगेलालजी शर्मा, स्वर्गीय रतनलालजी अग्रवाल, स्वर्गीय भास्करराव देशपांडे, स्वर्गीय वसंतराव कसबेकर आणि असे अनेक लोक ज्यांनी त्यावेळेस एक शुद्ध भावनेने हे जे बी पेरलं त्याचंच फळ असं आहे की आज आपण एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये परावर्तित झालो. मी त्यांच्या सगळ्यांच्या स्मृतीला अभिवंदन करतो. ह्या निमित्ताने आज त्यांची आपण आठवण करावी हा मला इथे सांगावंसं वाटतं. एक पहिली ते चौथी, पहिली त्यावेळेस काही नर्सरी आणि KG1 KG2 वगैरे हा प्रकार नव्हता. तर पहिली ते चौथी ही जी सिटी कोतवालीची जवळ 9 नंबर शाळा आहे महानगरपालिकेची, तिथे शिक्षण झालं. आणि 5वी मध्ये मग काकाजींनी आपल्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायला लावला. मला वाटतं 69ची गोष्ट असावी. तेव्हा 5वी मध्ये इथे प्रवेश घेतला. 5वी ते 10वी इथे शिक्षण घेतलं. काकाजी स्वतः शाळेच्याकडे लक्ष द्यायचे. तर थोडंफार आठवते, जास्त तर खूप आठवत नाही, पण त्यांचं शाळेमध्ये येणं जाणं आणि शाळेसाठी धडपड थोडीफार अशी लक्षात येते. त्यावेळेस आम्हाला राजूरकर सर, शैलेशजी देशमुख, खपली सर, फाटक सर हे सगळे त्यावेळेस शिक्षक होते. स्वर्गीय नानासाहेब घाटे हे त्यावेळेस मुख्याध्यापक होते. आणि कॉन्व्हेंट कल्चर त्यावेळेस नसल्यामुळे सगळी ह्या भागातली जेवढी काही लोक होती त्यांची सगळ्यांची मुलं आपल्या भिकमचंद शाळेमध्ये होतं. टाउन हायस्कूल पण होती मला वाटते त्यावेळेस, पण त्याचं एवढं नव्हतं. पण आपल्या शाळेचा प्रभाव होता, कारण की जे काही शिक्षक आपल्या इथे होते ते सगळे संघ संस्कारांनी प्रेरित आणि त्यागमय जीवन असणारे असे शिक्षक होते. त्यामुळे शाळेचा जो ग्राफ होता तो अत्यंत चांगला होता आणि खूप चांगल्या घरातली सगळी मुलं आपल्या इथे शिकायला होती. आणि हा सगळा प्रवास असा चालत चालत 10वी पर्यंत इथे शिकलो. शाळेचं काम करत असताना काकाजींची धडपड बघायला मिळायची, थोडी मेहनत व्हायची. आपण असं म्हणू शकतो की एखादं काम करत असताना जरी 10 जणांची समिती असली तरी एखादा ड्रायव्हिंग फोर्स लागत असतो. तो ड्रायव्हिंग फोर्स असल्याशिवाय ते काम रेटल्या जात नाही. जरी 10 जणांवर 10 जबाबदारी असली तरी तो करून घेणारा एक कोणीतरी व्यक्ती लागतो, जो फोर्सफुली हे सगळं करून घेतो किंवा स्वतः तो धडपड करतो. तर त्या रूपामध्ये मी काकाजींना अनेक वेळा बघितलं आहे की काकाजी ड्रायव्हिंग फोर्स म्हणून सगळं काम करायचे. सगळ्यांकडे जायचे, त्यांना सांगायचे असं करायचं आहे तसं करायचं आहे. आणि ते करता करता मग अकाउंट्स असो, कोणी अकाउंट्स लिहायला बघायला तयार नसायचे. मग एखाद्या दिवशी त्यांना असं बुधवारी वेळाला की त्यावेळेसची ज्याचा ताईंनी उल्लेख केला नामदेवरावजी गंगावते होते. ते अकाउंटचं काम बघायचे. त्यावेळेस त्यांना अकाउंटंट म्हणून कोणाला ठेवलं नव्हतं, पण त्यांना मग रिक्वेस्ट करायची की आज तुम्ही या. आणि मग ते दिवसभर बसून सगळे अकाउंट्स लिहायचे. अशी पुष्कळ धडपड त्यावेळेस मी बघितली. मी जेव्हा होतो तेव्हा
2 कवेलूच्या खोल्या आणि आपलं समोरचं सध्याचं जे फार्मसीच्या खालचा जो भाग आहे फ्रंट, एवढा त्यावेळेस आपल्या शाळेमध्ये होता. आणि इकडे जे आपले या दक्षिण भागाला टिनाचे रूम होते. त्यावेळेस तेवढं बांधकाम होतं. आणि 7वी पर्यंत मराठी मीडियम, 7वी पासून इंग्लिश मीडियम आपल्या भिकमचंदमध्ये असायचं. तर इंग्लिश मीडियममध्ये प्रवेश घेतला होता आणि राजूरकर सर मुख्याध्यापक होते. आणि असं शिक्षण झालं इथे. मी काही खूप टॅलेंटेड विद्यार्थी वगैरे असा नव्हता, ॲव्हरेज विद्यार्थी म्हणून शिक्षण झालं आहे. बाकी तर ठीक आहे. याला जोडूनच असा एक विचार आमच्या मनामध्ये आला की आपण जेव्हा शिकत होता तेव्हा काकाजी या शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा होते, सर्वच होतं. मग काकाजी आपले वडील तिथे असताना आपल्याला काही विशेष वागणूक मिळावी अशी अपेक्षा त्या वयात तुमच्यामध्ये असणं साहजिक आहे. पण ती असतानाही संघ या काकाजीसुद्धा संघ नियमा म्हणजे याच्यानुसार होते. तर असं तुम्हाला कधी मिळाले नाही असे, तर तुमच्या मनामध्ये असं काही खंत निर्माण झाली का की बा आपले वडील असूनही आपल्याला काही वागणूक तर मिळतच नाही विशेष? जता आता रवीजींनी भूमिका मांडली, आपली संस्था ही संघ विचाराने आणि संघ संस्काराने प्रेरित आहे. त्यामुळे व्यक्तिमहत्व हे कधीच येत नव्हतं. त्यामुळे व अशी वेगळी ट्रीटमेंट मिळायची वगैरे असा एकही प्रकार पूर्ण माझ्या 5वी ते 10वी पर्यंतचा मला कधी जाणवला नाही. मग ते नानासाहेब घाटे असो की अन्य कोणते शिक्षक असो, मला कधीही अशी स्पेशल ट्रीटमेंट वगैरे असं कधी मी अपेक्षाही केली नाही. जसे सगळे नॉर्मल विद्यार्थी वागायचे आणि त्यांच्यासोबत त्यांचा व्यवहार असायचा, संपूर्णपणे तसाच व्यवहार असायचा. एक घटना छोटीशी आता या निमित्ताने आठवते म्हणून सांगतो की आपल्या भिकमचंदमध्ये गॅदरिंग होतं. आणि गॅदरिंग मला वाटते मुलींच्या शाळेचं असेल तिथे की नाही, मुलींच्या शाळेचंच गॅदरिंग होतं. पण त्या कार्यक्रमामध्ये मी लहान असेल 5वी 6वी, तर ते 7वी 8वी 9वीच्या वरच्या मुलांसाठी ते गॅदरिंग असेल. तर मलाही उत्सुकता झाली की आपण जाऊन शाळेत गॅदरिंग बघावं. आपण विद्यार्थ्यांना तर बोलवलं नव्हतं आमच्या वयाच्या, पण मी आलो तिथे. तर त्यावेळी सुरईकर सर म्हणून असायचे, त्याने अक्षरशः मला शाळेमध्ये येऊ नाही दिलं. काकाजी आतमध्ये होते, त्या कार्यक्रमाला काकाजी आलेले होते, पण मला त्यांनी आतमध्ये येऊ नाही दिलं की नाही तू अपेक्षित नाही आहे. मी त्यांना खूप बोललो पण त्यांनी मला येऊ नाही दिलं. तर हाही अनुभव मला आपल्या शाळेत आलेला आहे. आम्हाला हाच घटनाक्रम अपेक्षित होता की तेव्हा संघ शिस्तीचं किती महत्त्व होतं हेच आपल्याला याच्यातून समोर आणायचं होतं. असाच एक प्रसंग ताराताई आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली आहे की जेव्हा या संस्थेचं बांधकाम सुरू होतं सरस्वती विद्यालयाचं, तेव्हा तुम्ही मला वाटते काहीतरी 10व्या वर्गात वगैरे होता आणि तिथे त्या तुमच्या मैत्रिणींसोबत तुम्ही खेळत होता. आणि ते खेळत असताना तुम्ही असं तिथे जाहीर करून दिलं की एक दिवस मी या संस्थेची अध्यक्षा होईल. आणि आज तुम्ही त्या पदावर आहात. तर त्याबद्दल थोडक्यात तुम्ही. माहीत नाही रवीजींना कुठून माहिती मिळाली आहे ते, परंतु मी असं कधीच म्हटलं नाही. उलट ज्या वेळेला आम्ही म्हणजे काम सुरू होतं इमारतीचं, त्यावेळेला असे पिलर आणि नंतर भिंती उभारणं असा प्रकार नव्हता. हे एवढे म्हणजे चौकोनच्या चौकोन हे केले जायचे, खणले जायचे आणि मग आम्ही उड्या मारायचो त्या अक्षरशः. आणि फक्त मैत्रिणी फक्त मित्र असा प्रकार नव्हता. मित्र मैत्रिणी सगळे एकत्र, सगळेजण आम्ही संध्याकाळी तिथे खेळायला जायचो. काम करणं संपलं, सगळे मजूर घरी गेले की आम्ही तिथे खेळायला जायचो. आणि त्यावेळेला तर मी असं म्हणायची, इथे कुठे शाळा चालणार आहे का, कशाची शाळा काढतायत काय माहिती, असं आमचं मित्रमैत्रिणींमध्ये बोलणं व्हायचं. मी कुठली अध्यक्षपदाची इच्छा करते, अध्यक्ष तर दूर राहिलं, शाळा चालेल की नाही ही शंका माझ्या मनात होती. त्याच्यामुळे आम्ही असं गमतीगमतीत म्हणायचं
की खरंच ही शाळा उभी राहणार आहे का इथे. मला नाही वाटत बा असं काही होईल इथे, कारण मुलं खूप थोडी होती त्यावेळेला. आमच्याच घरात शाळा भरत होती, त्याच्यामुळे मला माहीत होतं विद्यार्थी संख्या किती आहे ते. आता ही विद्यार्थी संख्या म्हणजे मला आता म्हणालेच आहे रवीजी, तर मला एक गमतीशीर आठवतं की अचानक शाळेची जागा बदलली, त्यामुळे खूप मुलांना माहिती नव्हतं की शाळा नेमकी कुठे आहे. ॲडमिशन तर घेऊन ठेवली, गोडबोले फ्लॅटमध्ये आहे एवढंही माहीत होतं, पण नेमकी कुठे आहे ही शाळा. तर मुलं असे रस्त्यावरून जाताना दिले. आम्हाला इतकी उत्सुकता आणि इतकं कौतुक की आमच्या घरी शाळा भरते, आमच्या घरी शाळा भरते, असं आम्ही खूप जणांना सांगायचो. आणि आम्ही सगळे बहीण भावंडं बाहेर उभं राहायचो गेटवर, आणि कोणी मुलं जाताना दिसली की अरे अरे भिकमचंद सरस्वती विद्यालयात नाव घातलं की इथे आमच्या इथे आहे ती शाळा, आमच्या इथे आहे ती शाळा, असं करून आम्ही बोलवून आणायचो त्यांना की तुम्ही त्या शाळेत नाव घातलं आहे का, मग आमच्या इथे भरते ती शाळा. त्या मुलांनासुद्धा इतकं वाटायचं की बापरे यांच्या घरी शाळा भरते, आणि आम्हालासुद्धा त्याचा खूप आनंद व्हायचा. आणि ते लवकरच तो आनंद संपला आमचा. फार लवकर गेली शाळा बिल्डिंगमध्ये, म्हणजे असं वाईट वाटलं की अरे अरे गेली आपल्या घरातून शाळा आता. परंतु फार लवकर लवकर शाळेने प्रगती केली, आणि मला त्यावेळेच्या अशा गमती जमतीच फक्त आठवतात. परंतु माझं म्हणणं खोटं ठरलं हे फार चांगलं झालं की ती शाळा अधिकाधिक प्रगतीपथावर येत गेली, आणि म्हणून मला आज हे पद मिळालेलं आहे. हे मी माझं भाग्य समजते. ते बालपण असं आपण नेहमीच म्हणतो, आणि या निमित्ताने ताराताईंच्या बालपणात आपल्याला जाण्याचा एक प्रकारे योग आलेला आहे, आणि अत्यंत छान त्यांनी त्यांची लहानपणीची आठवण सांगितली. मला असं वाटतं की आता आपल्या सगळ्यांच्या मनातही काही प्रश्न आहेत या सगळ्या प्रोसेसला उद्देशून. तर आपल्याकडनं प्रश्न आमंत्रित आहेत. ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी सांगावं, आपलं नाव सांगावं, आणि प्रश्न कुणाला उद्देशून आहे असं सांगावं, म्हणजे उत्तरं देण्यास बरं होईल. सर्वप्रथम मी भिकमचंद खंडेलवाल विद्यालयाचे मुख्याध्यापक या नात्याने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं शब्दसमूहांनी स्वागत करतो. माझा प्रश्न माननीय सचिव श्री गोपालजी खंडेलवाल यांच्याकरिता आहे. प्रश्न असा आहे की सर, आपण शिक्षणासारखे पवित्र कार्य आपण ईश्वरीय कार्य समजून करीत आहात, असं आपणाकडून बरेचदा ऐकायला मिळते. या पवित्र कार्यात खूप अडचणी येतात, परंतु अल्पावधीतच हे कार्य पूर्णत्वात जाते. या बाबतीतील एखादा प्रसंग किंवा अनुभव आपल्याकडून सांगितला जावा. धन्यवाद. थोडं हिंदीत ही बोलेल, माझे जावई आले त्यांनाही थोडंसं कळेल या दृष्टीने. हाँ, घोड़े सर ने जो प्रश्न पूछा है वो बहुत व्यापक है. जो कुछ बातें मैं बताना चाहूँगा, वो जो मैं बताऊंगा वो आप सभी के भी मन में होती है. आप सब भी उसी मार्ग पर भी सोच सकते हैं. सबके मन में वो विचार दिए हुए हैं. मेरी पढ़ाई 12th में 11th-12th RLT से की, और उसके बाद में मैं बम्बई पढ़ने गया. यूनिवर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी में केमिकल इंजीनियरिंग की पढ़ाई करने में गया. तो ऐसा कहा जाता है कि विधि का विधान रहता है, वो रचना बराबर उसकी उस पद्धत से उस हिसाब से बनती है कि आने वाले जीवन में आपके ऊपर कौन से प्रसंग आने वाले हैं. तो ये सब प्रारब्ध ठहराता है. इसकी मुझे बहुत बार अनुभूति होती है, और ये सत्य भी मुझे महसूस होता है. मैं मेडिकल की पढ़ाई के लिए तैयारी कर रहा था. मेरा 3 मार्क से मेडिकल में एडमिशन नहीं हुआ. तो मेरी पिताजी से काका जी से बहुत झंझट हुई. मैंने बोला आपका इतना सार्वजनिक जीवन है, इतना बड़ा आपका राजकीय व्याप है, सब है. वो जनसंघ के उस समय काफ़ी एक्टिव कार्यकर्ता थे. तो मैंने बोला कि आप मेरे लिए इतना भी नहीं कर सकते क्या. तो उन्होंने मुझे एक दिन उस समय के जो मंत्री थे उनके पास ले गए, थोड़ा नाम याद नहीं आ रहा है मंत्री जी का, और उनको बोला कि भाई मेरी ऐसे बच्चे की एडमिशन है, मुझे मेडिकल में एडमिशन चाहिए. पर उस समय बहुत हायर परसेंटेज सबको नहीं आते थे.
पर उन्होंने भी उनकी असमर्थता व्यक्त की कि ये सारी एडमिशन के प्रोसेस में अगर अपन कहीं ऊपर नीचे करते हैं तो कोर्ट केसेस हो जाती है, थोड़ा सा संघर्ष होता है। तो पिताजी उस पीरियड में बाद में 75 में जेल में चले गए। जेल में से आने के बाद की बात है, वो छूट कर आए थे उसके बाद की बात है। लेकिन उस पीरियड में ऐसा हुआ कि मैं बम्बई, माँ हमारी अकेली रहती थी, पिताजी जेल में थे मीसा के अंदर, 17 महीने अंदर थे। तो माँ का मन नहीं लगता था, माँ अकेली रहती थी, हम लोग जैन चौक में अकेले रहते थे दोनों जने। तो माँ को मानसिक बहुत तकलीफ होती थी, पिताजी नहीं थे तो मैं माँ को कहीं कहीं लेके जाता था। तो कभी हमारे मामा जी के यहाँ तुमसर ले जाता था, तो कभी छुट्टियों में बम्बई हम गए थे। तो हमारे बम्बई में एक मामे भाऊ, मुझे मामा जी के भाई, मामा जी के लड़के, वो भाई रहते थे वहाँ पर। तो उनके यहाँ हम 1-1.5 महीना रहे। तो उनका भी लड़का 12th में पास हुआ और मैं भी 12th पास हुआ था। तो उन्होंने, उस लड़के ने मेरे को बोला कि गोपाल तू क्या कर रहा है? मैंने बोला कुछ नहीं भाई, मेडिकल की तैयारी चालू देख कोशिश कर रहा हूँ। तो बोले मैं एक फॉर्म भर रहा हूँ यूडीसीटी का, तू भी भर दे। तो मैंने भी वो फॉर्म भर दिया उसके साथ में। उसको तो एडमिशन मिली नहीं और मेरे को एडमिशन मिल गई। उसको हायर परसेंटेज थे मेरे से, लेकिन उस कॉलेज में, वो यूनिवर्सिटी, बम्बई की यूनिवर्सिटी का कॉलेज था, तो उसमें विदर्भ कोटे में एक सीट थी। तो एक सीट के अंदर एक बच्चे ने एडमिशन ली और वो 1 महीने भर बाद में उसने छोड़ दी। और वो छोड़ के फिर मेरे को 1-1.25 महीने बाद कॉल आया, तो मैं वो एडमिशन मैंने वहाँ ले ली। शायद वो एक ऐसा प्रसंग था जीवन में, टर्निंग पॉइंट, कि वो कॉलेज की जो सारी व्याप्ति थी और वो कॉलेज का जो सारा विकास था और वहाँ का जो कल्चर था, वो देखकर मेरा मन बहुत प्रभावित हुआ। मैं वहाँ भी कोई पढ़ाई में बहुत होशियार था, ऐसी स्थिति नहीं थी, लेकिन शायद भगवान ने वो 3 साल 4 साल वहाँ पर का कल्चर, वातावरण कैसा है, ये देखने के लिए मेरे को शायद वहाँ भेजा। शायद ये आगे की जो जिम्मेदारी है वो अपने पर आने वाली थी, इसलिए शायद वहाँ भेजा। और वो वहाँ के जो अनुभव और वहाँ की जो कल्पना और वहाँ का जो एजुकेशनल कल्चर था, वो देखने के बाद मुझे ऐसा लगा कि जब यहाँ अपने यहाँ जब कॉलेज की जिम्मेदारी आई, उस समय तक तो मैं 98 के पहले मैं बीच की पीरियड में स्कूल से कभी बहुत संबंधित नहीं था। 87-88 में काका जी ने अपनी जवाबदारी छोड़ी सचिव पद की, व्यवस्थापक पद की। उसके बाद में मैं 10 साल करीबन स्कूल से संबंधित नहीं था। पर काका जी के जाने के बाद एक संकल्पना थी, उनकी भी बहुत इच्छा थी और हमारी भी, सबकी अपनी भी संस्था की इच्छा थी कि एक सीनियर कॉलेज बने। तो सीनियर कॉलेज बनाने के उसमें वो जिम्मेदारी, उस समय मदन भैया अपने जो थे वो भारतीय जनता पार्टी के जिला अध्यक्ष थे और यूपी की सरकार थी उस समय। तो उस समय अपन ने कॉलेज की परमिशन के लिए प्रयत्न किया और वो परमिशन अपने को सरकार अपनी होने से वो मिल गई। वो शिक्षण प्रसारक मंडल अकोला नाम से अपने को 98 में 98 में परमिशन मिली। 95 में काका जी का देहावसान हो गया था, तो 98 में मिली वो परमिशन। शिक्षण प्रसारक मंडल अकोला थी, तो अकोट वालों ने उसमें बदमाशी करी और शिक्षण प्रसारक मंडल अकोट ऐसा करके वो परमिशन अपने से ये कर ली। फिर अपन ने फिर से मंत्री महोदय से पूछा कि भाई, तो बोले मैंने तो कब का ही कॉलेज सैंक्शन कर दिया। तो वो वैसा नहीं हुआ, फिर तपास किया तो उन्होंने अकोला का अकोट कर दिया और वो परमिशन खुद के इस फेवर में कर ली। फिर 99 में दूसरी परमिशन मिली और वो जिम्मेदारी जब आई तब उसमें से फिर कुछ बातें ऐसी ख्याल में आई कि कोई भी कार्य करते समय अगर हम उसको उसके उद्देश्य के प्रति समर्पित करके करें, उसमें किसी प्रकार का स्वार्थ नहीं रखें और उसका जो मिशन है कि भाई बच्चे और बच्चों का विकास, ये 2-3 भावनाएं अगर अपने साथ में रखी तो मुझे ऐसा लगा कि अपन ये कार्य बहुत अच्छी तरीके से कर सकते हैं। और यही मूल्यों को अपन ने पूरे पीरियड में, उसी मूल्यों पर अपन ने सारा नियोजन किया। इसलिए घोड़े सर बोले कि समस्याएं बहुत आती है, बहुत कुछ प्रश्न खड़े होते हैं चलाते समय, तो मेरी अनुभूति इससे अलग है। कोई समस्या नहीं आती, समस्या आती है तो भी रास्ते निकल जाते हैं। कोई भी दिक्कत, कहीं भी परेशानी का मुझे एहसास नहीं हुआ। ये पूरा करते समय कहीं भी ऐसा बर्डनसम हो रहा है, बहुत टेंशन हो रहा है कि कैसा होगा क्या होगा, ऐसा कभी भी महसूस नहीं हुआ। जहाँ शुद्ध भावना हो, जहाँ निस्वार्थ भाव हो,
और जहाँ संकल्प के प्रति अपन समर्पित है, उस कार्य में समस्याएं कितनी भी आए पर वो हंसते खेलते निकल जाती है। ये मेरा बहुत ही शाश्वत विश्वास है और ये मैं 20 साल के अनुभव में अच्छी तरीके से हर व्यक्ति को, और ये सारी क्वालिटी सब व्यक्तियों में है। सिर्फ आवश्यकता है कि करते समय, मैं टीचर हूँ तो मैं टीचर, मेरी जिम्मेदारी क्या है कि मैं मेरे बच्चों को सही दिशा दूँ, सही पढ़ाऊँ, उनके लिए मेरा नियोजन करूँ। इतना भाव हमने रखा तो अपने भी जीवन में कोई समस्या नहीं आती, और समस्या आए तो भी रास्ते बहुत निकल जाते। ये स्कूल चलाते समय 20 साल से मेरे को कोई अनुभव नहीं था, मैं कोई एक्सपर्ट नहीं था इसमें का, लेकिन आने के बाद, करने के बाद ये बातें, ये सारे मूल्यों के ऊपर जब अपन ने काम किया तो उसमें ऐसा ख्याल में आया कि अपने संस्था की गुडविल ही अपने काम में आती है। और अपना गुडविल, अपना कल्चर, अपना वातावरण सही रखो, किसी भी चीज़ में मोह मत रखो, करना कर्तव्य करके करो। ये बातें मैंने बहुत अच्छी तरीके से यहाँ सीखी। ये मेरे भी जीवन के लिए बहुत लर्निंग लेसन रहा कि त्याग में ही आनंद है, उपभोगने में आनंद नहीं है। ये बातें ध्यान में रखकर ये स्कूल की सारी जो वाटचाल, आगे की जो तरक्की हुई, उसमें ये सारी बातें आई। इसलिए कोई ऐसी समस्या नहीं, कोई दिक्कत नहीं, और आने वाले समय में भी कोई दिक्कत अपनी संस्था में आने वाली नहीं है, ऐसा मेरा पूरा विश्वास है। विषय महाविद्यालयाच्या माहिती मिळाली, त्या माहितीनुसार महाविद्यालयाच्या परवानगी मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये माननीय नानांची खूप मोठी भूमिका होती। मी एक प्रश्न नानांनाही विचारतो की तुम्ही तुमची या परवानगीच्या साठी तुम्ही घेतलेले प्रयत्न, केलेले कष्ट आमच्यासोबत शेअर करावेत। पहिले तर माझ्या 2 विनंती आहेत। नानाजी, सर, नानासाहेब म्हणू नका, पहिले नाना म्हणा। नाना म्हटल्यावर मला आवडतं। दुसरी विनंती अशी आहे की सुरुवातीला देशपांडे सरांनी सांगितलं की मन मोकळेपणाने प्रश्न विचारा, हे बरे भेटले यांना मोकळं करा, असं काही करू नका। आता यांनी जो प्रश्न विचारला, थोडीशी या विषयाला गोपालजींनी सुरुवात केलीच आहे। बाळासाहेब देवरासचे अंतविधी आटपून आम्ही नागपूरहून, मी, बाबूजी म्हणजे मदनलालजी आणि बाकी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी एका गाडीत सोबत येत होतो। तसाच बाबूजींनी विषय काढला की म्हणाले, आम्ही दरवर्षी अर्ज करतो युनिव्हर्सिटीमध्ये, पण आम्हाला कॉलेज मिळत नाही। मग मला माहिती होतं, कारण मी आरएलटीत असल्यामुळे यांचा युनिव्हर्सिटीचा नियम होता 31 ऑक्टोबरच्या आधी अर्ज करायचा। यांचा नेमका अर्ज 2-3 वेळा उशिरा गेला, त्यामुळे तो अर्ज रिजेक्ट झाला। बाबूजींना म्हटलं, खरंच तुम्हाला कॉलेज पाहिजे का? म्हणे हो, ठीक आहे। मग म्हटलं, मग तेव्हा असं ठरलं आणि मग म्हटलं फक्त एक माणूस द्या माझ्यासोबत, तुम्हाला कॉलेजचे परवानगीचे प्रयत्न करू। तर त्यांनी स्वर्गीय अनिल हातवंजना सोबत दिलं। त्यांना ते विषय, त्यांचं हे सगळं माहिती, फॉर्मॅट, त्यानंतर युनिव्हर्सिटीचे अर्ज आणून सगळं ते भरून घेतले आणि 31चे धावपळीमध्ये 29 तारखेला ऑक्टोबरला आम्ही तो DD आणि ते अर्ज पोहोचवला। अर्ज पोहोचल्यानंतर बाबूजींना म्हटलं, नुसता युनिव्हर्सिटीत अर्ज घेऊन काही उपयोग नाही आहे। युनिव्हर्सिटीत अर्ज आणायचा असेल, परवानगी आणायची असेल तर या अर्जाची ओशी घेऊन मंत्रालयात प्रयत्न करावे लागतात। हे युनिव्हर्सिटीचं फॉर्मॅलिटीज होत्या त्यावेळेला, आता नाही राहिलं। आता इथून रिकमेंडेशन केल्यानंतर होतं, पण तिथं तसं नव्हतं त्यावेळेला। म्हणून मग योगायोगानं आपलं सरकार होतं, गोपालजींनी सांगितलं, आणि योगायोगानं मिनिस्टर दत्ताजी राणे होते। दत्ताजी राणेंची थोडीशी आमची आधीची ओळख होती। दत्ताजी राणेंबरोबर आम्ही थोडंसं सोबत 1-2 वेळा बैठकीत सोबत होतो। डायरेक्ट त्यांना भेटलं। आता त्या बिनवयी ज्यांनी सांगितलं अकोटचं, तर आज गौप्यस्फोट करतो या गोष्टीचा। अकोटचा अर्जसुद्धा नव्हता, पण अकोट संस्था आपली आहे म्हणून आमचे ज्येष्ठ आहेत, आमचे श्रेष्ठ आहेत पंडितराव कुलकर्णी,
ते आपल्या संस्थेशीच बोललेले होते. त्यांनी त्याचा फक्त फायदा घेऊन अकोल्याच्या ठिकाणी आकोट केलं आणि 97मध्ये त्यांना परवानगी मिळाली. मग आपलं राहिलं. मग असं धावपळ करत सप्टेंबर, मला असं आठवते अंदाजे सप्टेंबर 98ला आपल्याला परवानगी आली. सत्र सुरू झालं होतं. मध्ये सत्रामध्ये परवानगी घेता येत नाही, कॉलेज सुरू करता येत नाही. म्हणून मग त्या सत्रामध्ये नियम त्यावेळेला असा होता किंवा अजूनही आहे की ज्या सत्रात परवानगी असेल त्या सत्रात सुरू करावं लागतं. आता सप्टेंबरमध्ये आल्यानंतर कॉलेज ॲडमिशन नाही, सर्व नाही, काही नाही, म्हणजे झालं. मग पुन्हा जसं गोपालजींनी सांगितलं तसा पुन्हा एक ॲप्लिकेशन केला आणि 98-99 आपल्याला या सत्रापासून परवानगी मिळाली. आणि याच्या पुढचं काय जे झालं आहे ते आता पुढे चर्चेमध्ये आपण सांगू. धन्यवाद. विषय महाविद्यालयाचाच आहे. मला अजून आठवतं की 1999मध्ये जेव्हा आपल्याला महाविद्यालयाची परवानगी आली तेव्हा महाविद्यालयाच्या म्हणजे ते ग्राउंड ओपनच होतं आणि मग मोहरी देवीमध्ये शाळा सुरू करायचं ठरलं. MCVCच्या रूम घेतल्या आणि चौरे सरांकडे ती जबाबदारी आली. मला चौरे सरांना हा प्रश्न विचारायचा आहे की आम्ही डोळ्यांनी बघितलं आहे की अगदी कॉन्ट्रीब्युटरी लेक्चरही नव्हते, नियमित लेक्चरर कोणी अपॉइंटही झालेले नव्हते, तरीसुद्धा ते कॉलेज त्यांनी त्यांच्या त्या कौशल्यावर चालवलं. समाजातल्या विविध लोकांची मदत मिळवली. आमच्या शाळेतल्या काही शिक्षकांना घेतलं, अजून काही त्यांच्या ओळखीचे लोक, त्यांच्या कॉलेजमधले लोक, असे एकत्रित करून 2 वर्ष त्यांनी ते कॉलेज चालवलं आहे. तर ही सर्कस त्यांनी कशी चालवली हे आपल्याजवळ त्यांनी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळे इथे एकत्र आहोत. थोडंसं मी याची पूर्वपीठिका सांगू इच्छितो. मी नागपूर युनिव्हर्सिटीमधून म्हणजे सायन्स कॉलेजमधून, की ज्याला आज सायन्स इन्स्टिट्यूट म्हटलं जातं, तेथून फिजिक्समध्ये MSc केलं 1963मध्ये आणि लगेच या ठिकाणी RLT कॉलेजमध्ये फिजिक्समध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्त झालो. 63 पासून 99पर्यंत त्या कॉलेजमध्ये लेक्चररपासून हेड ऑफ द डिपार्टमेंटपर्यंत पूर्ण काम केलं. त्याचबरोबर त्या ठिकाणी मला कॉलेज जीवनातले जे टीचर्सकडून एक्सपेक्टेड आहे असे अनेक अनुभव आले. अगदी इलेक्शन इन्चार्जपासून गेम इन्चार्ज, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीचा गेम झोनल इन्चार्ज, नाटक इन्चार्ज, असे बरेचसे अनुभव आले. त्याचबरोबर प्रभारी प्राचार्य म्हणूनही काही वेळेला मी महिना 2-2 महिने काम केलं. असे सगळे अनुभव माझ्या पाठीशी होते आणि हे सर्व करताना मी अतिशय प्रामाणिकपणे आणि जेवढं आपल्याला विद्यार्थ्यांना देता येतं तेवढं देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला तर मग एक मध्ये प्री युनिव्हर्सिटी म्हणून एक सिस्टीम होती. त्या ठिकाणी 6 क्लासेस चालायचे आणि 6 क्लासेसमध्ये शिवाजी कॉलेजचेही काही विद्यार्थी आमच्या इथे येऊन शिकत होते. सहज येऊन बसायचे, परमिशन घेऊन आणि शिकायचे. ते एक त्या दृष्टीने एक नावाजलेली इन्स्टिट्यूट राहिली. त्यावेळेला अमरावती आणि नागपूर युनिव्हर्सिटीचा हा जो भाग आहे हा संपूर्ण भाग नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये होता. म्हणजे अशा विस्तृत याच्यात अकोल्याचं नाव सायन्सच्या बाबतीत अतिशय पुढे गेलं. त्यानंतर शेवटी रिटायरमेंट घ्यायच्या वेळेला मी 2-3 महिने सुट्टी काढली होती आणि सुट्टी काढली असताना एक दिवस नाना, मदनलालजी आणि दादा आणि त्यांच्यावर आणखीन 4-5 मंडळी त्या ठिकाणी माझ्या घरी आले.
घरी आल्यानंतर त्यांनी मला विचारलं की हे कॉलेज आम्ही नवीन आणलेलं आहे आणि तुम्हाला यात काम करायचं आहे, डेव्हलपमेंट करायची आहे. शिक्षण हा एक माझा व्यासंग म्हणा तुम्ही पाहिजे तर, पण मी लगेच ते चॅलेंज स्वीकारायचं ठरवलं आणि आपण जे काही आपली कपॅसिटी आहे त्याप्रमाणे आपण काम करू आणि पूर्ण प्रयत्न करू. आणि लगेच मी हो म्हटलं. फक्त एवढं सांगितलं, रिटायरमेंटनंतर दुसऱ्या दिवशी मी रेग्युलर जॉईन होईल, कारण 3 महिने मला रिटायरमेंटला वेळ होता. म्हटलं मी आधी रिटायरमेंट घेत नाही, कारण काही प्रॉब्लेम त्यात उपस्थित व्हायला नको. त्यामुळे सुरुवात तर कॉलेजची झाली, जूनमध्ये करणं आवश्यक होतं. त्याप्रमाणे ॲडमिशनसाठी वगैरे सगळी व्यवस्था सुरू झाली. आणि सुरू करताना मला एक चांगला हँड झाला, आत्ता नानांनी उल्लेख केला, अनिल हातवळणे. आपण काही आपल्यापैकी काही जण त्यांना ओळखतही असतील. आपल्या इथलेच आहेत ते, आपल्या इथलेच कर्मचारी होते, पण ते ऑफिस सांभाळण्याच्या दृष्टीने मला मिळाले. आणि ऑफिस सांभाळण्याच्या दृष्टीने मिळाल्यामुळे मला पुढच्या गोष्टी अतिशय सुकर झाल्या. सुरुवात कॉलेजची झाली, माहिती लोकांना मिळायला लागली. जुन्या शहरात एक कॉलेज झालं आहे आणि त्या ठिकाणी आर्ट्स, सायन्स, कॉमर्स तिन्ही फॅकल्टीज आहेत. त्यावेळेला खरं म्हणजे मीही सांगतो, मीही या शिवचरण पेठच्या पुढे इकडे कधी आलो नव्हतो त्याच्या आधी, म्हणजे 1999मध्ये. तोपर्यंत मी या भागात कुठेही आलो नव्हतो. त्यामुळे मला थोडंसं हे वाटलं की बा आपलं जाणं येणं कसं राहील, आपल्याला सोयीचं होईल की नाही. पण तरी आपण प्रयत्न करू, कारण आपण स्वीकारलं आहे, हो म्हटलेलं आहे. त्यामुळे आता मागे यायचं नाही. तर मग प्रश्न आला की बा आता 2-3 महिने काय व्यवस्था होईल. तर यात पुन्हा मला वाटतं नानांनी सुचवलं आणि त्याप्रमाणे RLT कॉलेजमध्ये माझे कलिग रिटायर झाले होते, राजनेकर म्हणून. तर त्यांना मग 3 महिन्यासाठी किंवा तुम्ही सह्याचा अधिकार तुम्हाला आहे आणि तुम्ही लक्ष द्या. त्याप्रमाणे त्यांनी सुरुवात केली. 3 महिने ते होते. त्यावेळेला मीही त्यांच्यासोबत इथे येत होतो. थोडंसं माझंही जे काय असेल ते मी पाहत होतो. पण प्रिन्सिपाल म्हणून राजनेकर सर होते. रिटायरमेंट माझं 30 सप्टेंबरला झालं आणि 1 ऑक्टोबरपासून मी या ठिकाणी ऑनररी प्रिन्सिपाल म्हणून जॉईन झालो. प्रश्न 3 फॅकल्टी सांभाळायच्या. परमिशन 3 फॅकल्टीसाठी आहे, पण 80 मुलंच फक्त घ्यायची आहेत. सिस्टीम ही होती की एक क्लास दिला होता, म्हणजे प्रत्येक क्लासमध्ये 80 मुलं आणि फक्त 3च क्लास 3 फॅकल्टीची चालते. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला जर ग्रँटवर यायचं असेल तर सब्जेक्ट्स निवडणं आणि मुलांचं डिस्ट्रीब्युशन हे अतिशय महत्त्वाचं होतं. कारण जे मुलं आपण घेऊ 3 वर्ष टिकली पाहिजे. 3 वर्षापर्यंत 30पेक्षा कमी व्हायला नको त्या विषयाला मुलं. कमी जर झाले तर ग्रँट मिळणार नाही. अशा कंडिशनमध्ये मग विषय काही निवडले. विषय तर आपल्याला बरेच मिळाले होते, पण त्यापैकी एक ग्रुप करण्याच्या दृष्टीने पर्टिक्युलरली सायन्समध्ये 2 स्ट्रीम महत्त्वाच्या, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स. त्या दृष्टीने मग आपण एक ग्रुप बायोलॉजीचा केला, म्हणजे मायक्रोबायोलॉजी, झुलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. आणि दुसरा मॅथ्सचा केला, मॅथ्स, फिजिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स. आता यात एक होतं की एक ग्रुप आणखीन आपल्याला सहज करता येत होता, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा. तो सहज करता येत होता, पण रिस्क जी होती त्याच्याकडे लक्ष देऊन हे ठरवलं की आपल्याला मुलं बरोबर डिस्ट्रीब्यूट करणं हे महत्त्वाचं आहे.
आणि त्याप्रमाणे काळजी घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्या वर्षी आपल्याला आर्ट्सला चांगली स्ट्रेंथ मिळाली, कॉमर्सलाही बरीच स्ट्रेंथ मिळाली, रिक्वायरमेंटपेक्षा जास्त मिळाली. सायन्समध्ये मॅथ्सला मिळाली, पण बायोलॉजीला आपल्याला फक्त 6 विद्यार्थी मिळाले. मग चालवायचं की नाही हा एक प्रश्न होता. सप्टेंबर आला, आपले रेग्युलर क्लासेस चालू झाले पाहिजे. तर हे ठरवलं की जरी मुलं कमी आहेत बायोलॉजी ग्रुपला तरी आपण चालू करू, पुढच्या वर्षी येतील. मग चालू करायचं. आता स्टाफचा प्रश्न, नो ग्रँटचं कॉलेज. तर माझे काही कलिग्स RLT कॉलेजमधले, जसे केमिस्ट्रीला बन्नुरे होते, फिजिक्सला बन्नुरे होते, केमिस्ट्रीला गोखले, त्याच्यानंतर झुलॉजीला चोपडे, हे माझे कलिग त्यावेळेला रिटायरमेंटच्या स्टेजला होते. रिटायर झाले नव्हते, पण रिटायरमेंटला आलेले होते. तर त्यांना मी विचारलं, म्हटलं वा मला मदत करा तुम्ही, मला हे काम चालू केलं आहे मी, तर मला तुमची मदत पाहिजे. त्यांनी लगेच हो म्हटलं, कोणताही आढावा घेतला नाही किंवा काय मिळेल हेही विचारलं नाही. ठीक आहे, आम्ही येतो, फक्त टाईम टेबल थोडा सोयीचा करून द्या, एवढंच त्यांचं. कारण तिकडेही जायचं होतं, तिथून परमिशन घ्यायची होती किंवा आम्ही इकडे जाऊ इच्छितो त्या कॉलेजमधून. तर ते सोपस्कर त्यांनी पार पाडले आणि त्यांनी पूर्ण जबाबदारी घेतली. कॉमर्ससाठी आपल्या इथूनच मला भरपूर मदत मिळाली. आपल्या इथे कॉमर्स फॅकल्टी आहे, 12वीपर्यंत टीचर्स होते, ते क्वालिफाय होते. अनेक जे प्राध्यापक या ठिकाणी होते त्यांनी पूर्ण मदत केली आणि धीर आला की बा आता आपण व्यवस्थितपणे हे काम करू शकतो. निश्चितपणे या सर्वांनी ही जबाबदारी सांभाळली. आर्ट्समध्ये प्रश्न आला, तिथेही आपल्या कॉलेजमधल्या म्हणजे भिकमचंदमधून आणि मोहरी देवीमधून क्वालिफाईड स्टाफ होता. क्वालिफाईड या दृष्टीने म्हणतो मी, त्यावेळेला नेट कंपल्सरी नव्हतं. 55% वर मार्क्स पाहिजे एवढाच भाग होता. PhD पाहिजे असंही नव्हतं. आणि त्यामुळे याच ठिकाणी मला भरपूर सपोर्ट या लोकांचा मिळाला. होम सायन्ससाठी पुन्हा मोहरी देवीमधून त्यांची लॅबही होती, स्टाफही होता, त्यामुळे त्याही प्रॅक्टिकल विषयाला प्रॉब्लेम आला नाही. आणि काही इंग्लिशसाठी पाध्ये मॅडम होत्या भिकमचंदमध्ये, त्यांनीही मदत केली. आणि अशा रीतीने आपणाला सांगतो की ज्याला आपण म्हणू की जो एक आत्मा असतो टीचर म्हणून, किंवा आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायचं आहे, परत काय मिळेल हा भाग नाही. तर त्या भावनेने या सर्वांनी काम केलं. पहिल्या वर्षी तर मला वाटतं मी 2-4 जणांनाच की ज्यांना बाहेरून बोलावलं होतं कॉम्प्युटरसाठी, 2 मॅडम होत्या, त्यात मला वाटतं एक काझी, बहुतेक काझी म्हणून होत्या, आणि आणखीन एक मॅडम होत्या कोणी, तर कोण, खांजोडे सर, नाही ते नंतर होते मला वाटतं. हो, तर ते असे मिळाले आणि सर्व विषयांची सोय झाली. तिथे प्रश्न, एकाच शिक्षकाकडे एकच विषय आहे. शाळेत आपण 2-3 विषय टॅकल करतो, पण कॉलेजमध्ये एकाला एकच विषय घ्यायचा आहे. आणि त्याप्रमाणे मग विषय म्हणण्यापेक्षा काही बाबतीत पेपर्स डिव्हाइड करून, 2-2 पेपर्स असायचे, तर पेपर्स डिव्हाइड करून त्यांना दिले आणि त्यांनी आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. आपल्याला आश्चर्य वाटेल कदाचित, सर्वजण ऑनररी किंवा कॉन्ट्रीब्युटरी होते.
कारण ग्रँट्स नव्हत्या, 5 वर्ष ग्रँट मिळणार नव्हत्या. 50 रुपये पर पिरियड हा युनिव्हर्सिटीचा रेट होता. तोही देणं त्यावेळेला सुरुवातीला शक्य नव्हतं, कारण फीसुद्धा मला वाटतं काहीतरी 500 रुपयाच्या जवळपास फी होती, 300 रुपयाच्या जवळपास फी होती कॉलेजची. तर अशा कंडिशनमध्ये या सर्व विद्यार्थीप्रेमी शिक्षकांनी अतिशय पूर्ण महत्त्वाचं योगदान दिलं या कॉलेजसाठी. आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट मी या ठिकाणी निश्चित सांगू इच्छितो की लगेच दुसऱ्या वर्षी कॉलेजच्या बिल्डिंगचा प्रश्न जो होता तो सॉल्व करण्याच्या दृष्टीने तयारी चालू झाली. पहिल्या वर्षी तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मोहरी देवीमध्ये काही क्लासेस चालायचे, भिकमचंदमध्ये काही क्लासेस चालायचे, काही लॅब इकडच्या वापरल्या, काही लॅब तिकडच्या वापरल्या, थोडंफार सामान विकत आणलं. पण या सर्व याच्यातून कॉलेज चालू करणं आणि व्यवस्थित करणं हे मी पूर्ण प्रयत्नपूर्वक केलं. आणि आपणाला आणखीन एक सांगू इच्छितो की पहिल्या वर्षीचा रिझल्ट सर्व फॅकल्टीजचा हा जवळपास 80% आणि त्याच्यावर होता. आपण लक्षात घ्या, सर्व कॉन्ट्रीब्युटरी किंवा ऑनररी टीचर्स, विद्यार्थीही सर्व मेरिटचे आणि चांगले विद्यार्थी तिकडे जायचे, कारण ती प्रथा होती. RLT कॉलेज सायन्ससाठी, SA कॉलेज आर्ट्ससाठी आणि कॉमर्स कॉलेज LRT कॉमर्स कॉलेज कॉमर्ससाठी. अशा कंडिशनमध्ये आपल्याला जे विद्यार्थी मिळाले त्यांनी जी डिसिप्लिन पाळली, रेग्युलर क्लासेस टीचर्सनी घेतले. गेम्समध्ये फार प्रगती करू शकलो नाही, पण निश्चितपणे या ठिकाणी बेसबॉलचं आपल्या बास्केटबॉलचं ग्राउंड होतं, तिथे रात्री प्रॅक्टिस चालायची आणि त्यातून आपल्या टीम उभ्या करू शकलो. आणि अशा पद्धतीने ही कॉलेजची सुरुवात झाली. आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या संस्थेशी माझा पहिला परिचय काकाजींमुळे ज्या वेळेला फार्मसी चालू झालं आपल्या इथे त्यावेळेला आला. त्यावेळेला फार्मसीमध्ये फिजिक्स विषय होता पहिल्या वर्षाला, आणि त्या विषयासाठी RLT कॉलेजमधून काकाजी आमच्या तिथे गव्हर्निंग बॉडीचे मेंबर होते. आणि आमच्या प्रिन्सिपल MG जोशींना त्यांनी विनंती केली होती की बुवा तुमच्या इथनं टीचर्स पाहिजे. आणि त्याप्रमाणे जोशी सरांनी मला आणि माझा एक कलिग केसरे म्हणून आम्हाला दोघांना विनंती केली. आणि त्यावेळेला आम्ही या इन्स्टिट्यूटशी, या फार्मसीच्या निमित्ताने जोडल्या गेलो. या सोसायटीमध्ये तो माझा पहिला प्रवास म्हणता येईल. आणि तो प्रवास साधारण 4-5 तास पिरियड आमचा चालू होता, तो फिजिक्स चेंज होईपर्यंत याच्यातून. आणि मला वाटतं 4-5 वर्ष मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यानंतर आपण सांगितलं की कॉलेजमध्ये आलो. गोपालजींचा माझा आधी परिचय नव्हता. मला वाटतं ताराताईंनी आम्हाला त्यावेळेला मदत केली होती कॉलेजमध्ये. आपल्या कॉलेजमध्ये ताराताईंनी शिकवायला मदत केलेली होती. तर अशा रीतीने ती सुरुवात झाली. गोपालजींचा माझा परिचय याच ठिकाणी झाला. आणि ज्या वेळेला हा परिचय झाला त्यावेळेला मला एक जाणवलं की जे काही करायचं आहे आपल्याला ते उत्कृष्ट झालं पाहिजे, अतिशय चांगल्या रीतीने आपल्याला मुलांना द्यायला पाहिजे आणि त्यात कुठेही न्यूनता कमतरता भासायला नको. आणि हे विचार मला अतिशय पटले. आणि त्यामुळे मग मी तेव्हापासून, सुरुवातीला मी म्हटलं होतं मी 2-3 वर्ष राहीन, पण तेव्हापासून जुळलो आहे
तर आजपर्यंत या ठिकाणी आहे.